हाय फ्रेंड्स, दोजिन वर्ल्ड या आमच्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे वाळवणातील मिरच्या. यासाठी मी नॉर्मल मिरच्या घेतल्या आहेत. बाजारात भरल्या मिरच्या करण्यासाठी विशिष्ट मिरच्या मिळतात, पण आता त्या मला अवेलेबल झाल्या नाहीत, त्यामुळे मी रोजच्या फोडणीतल्या मिरच्या घेतल्या आहेत. साहित्यामध्ये मी घेतलं आहे 1-2 चमचे दही, त्यानंतर 1 चमचा हिंग, 4 चमचे मीठ आणि अर्धा चमचा हळद. तर हे सर्व जे आहे, दही सर्वात आधी आपण फेटून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपण हळद, मीठ, हिंग असं टाकून सर्व एकजीव करून घेणार आहोत. तर काही जण याच्यामध्ये मेथीची पावडर, धणा पावडर किंवा बेसन पण टाकतात. मी सिंपल पद्धतीने या 4च गोष्टी टाकल्यात आणि पाव किलो मिरच्या घेतल्या. आता त्याआधी मी त्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि फडक्यावर ठेवल्या होत्या. त्यामुळे त्यातलं पाणी बऱ्यापैकी आता सुकून गेलं. आता ह्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण त्यांना उभ्या चीर देणार आहोत. आता उन्हाळ्यामध्ये विशेषतः गावाकडे पारंपरिकरित्या वाळवण खूप जण तयार करतात. म्हणजे उन्हाळा म्हटला की बायकांची गडबड हीच असते. या सुकवलेल्या गोष्टी वर्षभर वापरण्यासाठी ठेवतात आणि तो अन्नसाठा म्हणून पण वापरला जातो आणि पावसाळ्यात बऱ्यापैकी आपल्याला अवेलेबल होतात ते गोष्टी. आणि या गोष्टी आपण खूप छान आवडीने महिला करताना पाहतो, जसे की पापड, कुरडया, सांडगे, वाळवलेली भाजी, वेगवेगळ्या प्रकारची लोणची, सरबतं, फणसपोळी, आंबापोळी, आमसुलं, कोकम, सुकट आणि आपण घरी वापरतो तो मसालासुद्धा, हो की नाही? तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता ह्या ज्या चिरलेल्या पण मिरच्या होत्या त्याच्यामध्ये एक हलकं थोडं थोडं आपण हे मिश्रण भरतोय आणि साध्या वरण भातासोबत पण खूप छान लागतात. जेवणाची चव वाढते. तुमच्याकडे कुठले कुठले पदार्थ करतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि परत नव्या रेसिपीसाठी परत भेटूच. ही जर वाळवणातली रेसिपी मिरच्यांची आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ह्या मिरच्या आता सध्या हिरव्या आहेत, वाळवायच्या आहेत, आपल्याला खूप सुक्या खडखडीत करायच्या आहेत आणि तेलामध्ये लगेच फ्राय करून त्या काढायच्या आहेत. थँक्यू.